नमस्कार, मी शशिकांत पुरी, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा राडी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. विद्यार्थी मित्र हो, मागील पिरियडमध्ये आपण समास म्हणजे काय, समासाचे प्रकार आणि त्या समासाच्या प्रकारामध्ये अव्ययी भाव समास, द्विगु समास आणि तत्पुरुष समास याविषयी माहिती मिळवलेली आहे. आता समासाचे काही उर्वरित प्रकार आपण आज अभ्यासणार आहोत. विशेषतः आज आपण समासाचा एक प्रकार जो आहे द्वंद्व समास आणि द्वंद्व समासाचे इतर जे काही 3 प्रकार पडतात त्याच्याविषयी आपण अभ्यास करूयात. तसेच बहुव्रीही समासाविषयी आज आपण माहिती मिळवणार आहोत. सर्वप्रथम बघूयात द्वंद्व समास. या द्वंद्व समासाचे प्रकार कोणते पडतात? या ठिकाणी हे द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. ज्यावेळेस आपण या 3ही द्वंद्व समासाच्या प्रकाराचा अभ्यास करतो त्यावेळेस ही जी नावं पडलेली आहेत या प्रकाराच्या समासामध्ये आपण वेगवेगळे त्या ठिकाणी उभयान्वयी अव्यय उपयोगात आणतो. आपण ज्यावेळेस उदाहरणं पाहूयात त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येईल. बघा, समास, द्वंद्व समास. सर्वप्रथम पाहूयात आपण इतरेतर द्वंद्व समास. कशाला म्हणायचं इतरेतर द्वंद्व समास? ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास आपण इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतो. बघा, या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समासाचे काही उदाहरणं दिलेली आहेत. आई बाप, म्हणजे या ठिकाणी या द्वंद्व समासामध्ये एक लक्षात येतं आपल्याला त्या ठिकाणी की या ठिकाणी दोनही पद महत्त्वाचे आहेत. कोणतंही एक पद महत्त्वाचं नाही आहे. आई बाप, फक्त आईच पद हे महत्त्वाचं आहे आणि बाप नाही असं नाही, किंवा बाप हे पद महत्त्वाचं आहे आणि आई नाही असं नाही. दोन्हीही पद या ठिकाणचे उदाहरणं आपण जर सगळे पाहिलेले असेल तर या ठिकाणच्या प्रत्येक शब्दामधील जी 2 पदं आहेत ते दोन्हीही पदं या ठिकाणी महत्त्वाची आहेत. बघा, आई बाप, आई आणि बाप. हरिहर, हरी आणि हर. स्त्री पुरुष, स्त्री व पुरुष. 21, 1 आणि 20. बहीण भाऊ, बहीण व भाऊ. माय लेकरे, आई व लेकरे. विट्टी दांडू, विटी आणि दांडू. कुलूप किल्ली, कुलूप आणि किल्ली. असे ही जी उदाहरणं ज्या वेळेस आपण पाहिलेली आहेत त्यावेळेस याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की या प्रकारच्या द्वंद्व समासामध्ये द्वंद्व समासाचं आपण या ठिकाणी उदाहरण घेतल्यानंतर या ठिकाणी दोन्हीही पदं ही महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येत आहेत. आणि या ठिकाणी याचा म्हणजे आपण ज्यावेळेस या इतरेतर द्वंद्व समासाच्या प्रकारातील म्हणजे त्या ठिकाणी त्याचे उदाहरणाचा किंवा त्या शब्दाचा ज्यावेळेस आपण विग्रह करत असतो त्यावेळेस आपण आणि व अशा समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा आपण उपयोग करत असतो. आता दुसरा जो प्रकार आहे तो वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक म्हणजे आपण काय करतो, त्याला एक विकल्प देतो की हे तरी चॉईस करायचं नाही तर ते तरी चॉईस करायचं आहे ना. आणि ते आपण विकल्प कोणत्या शब्दाच्या आधारे देतोय? किंवा, अथवा, वा या विकल्प दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग आपण या प्रकारातील समासाच्या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना करत असतो है ना. बघा, याच्यामध्ये जे शब्द दिलेले आहेत ते जर पाहिले तर आपल्याला लक्षात येईल. खरे खोटे. खरे आणि खोटे असं नाही म्हणता येणार, खरे व खोटे असं नाही म्हणता येणार. आपल्याला या ठिकाणी कोणतं तरी एक चूज करायचं आहे, म्हणजे विकल्प दिलेला आहे. म्हणजे आपण काय म्हणू, खरे किंवा खोटे. 3, 4, 3 किंवा 4. बरे वाईट, बरे अथवा वाईट, बरे वा वाईट. पास नापास, पास किंवा नापास. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. धर्माधर्म है ना, न्यायान्याय, सत्यासत्य,
सत्यासत्य हे शब्द जोड शब्द झालेले बरं का, हे लक्षात येईल आपल्याला. सत्य असत्य म्हणजे सत्य किंवा असत्य, हा ना. न्याय अन्याय, न्यायान्याय असा शब्द येतो त्या ठिकाणी, म्हणजे न्याय किंवा अन्याय असं सगळं. हे उदाहरणं जर आपल्याला पाहिली तर या वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये आपल्याला एक लक्षात येईल. त्या ठिकाणी आपल्याला त्या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना अथवा, वा, किंवा अशा विकल्पदर्शक उभयान्वी अव्ययाचा आपल्याला उपयोग करावा लागतो आणि हे लक्षात राहण्यासाठी अतिशय सोपं आहे. द्वंद्व समासाचं तिसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहता येईल, समाहार द्वंद्व समास. ज्या समासातील पदाचा विग्रह करताना त्यातील पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो, त्यास आपण समाहार द्वंद्व समास असे म्हणतो. म्हणजे समाहार द्वंद्व समासामध्ये त्या शब्दातील पदांचा ज्यावेळेस आपण विग्रह करत असतो त्यावेळेस जो शब्द दिलेला आहे त्या शब्दातील म्हणजे त्याच्यातून जो अर्थबोध आहे ते अर्थबोध होतो, त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्याच्यामध्ये समावेश होत असतो. आता या ठिकाणी मीठ भाकर आपण ज्यावेळेस म्हणतो मीठ भाकरी, तर त्यावेळेस फक्त मीठ आणि भाकरी असं नाही तर त्याच्याबरोबर इतर पदार्थांचाही समावेश होत असतो आणि ते खाद्यपदार्थांचा समावेश होत असतो. मीठ भाकरी व इतर खाद्यपदार्थ. चहा पाणी बरेच वेळेस आपण म्हणतो पाहुण्यांना चहा पाणी केलं, तर चहा पाणी म्हणजे काय असतं? फक्त चहा आणि पाणीच असतं का? त्या चहामध्ये चहाची पत्ती असते, साखर असते, है ना, दूध असतं, असं इतर पदार्थांचा पण त्याच्यामध्ये समावेश होत असतो. त्यालाच आपण समाहार असं म्हणत असतो. चहा पाणी व इतर पदार्थ. भाजीपाला, आपण भाजीपाला बाजारातून भाजीपाला आणतो असं म्हणतो. मग फक्त काय पालेभाज्याच आणतो का? तसं नाही. आपण कांदे पण आणतो, बटाटे पण आणतो, मिरच्या पण आणतो, आहे ना. ह्या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतो? भाजीपाला असा शब्दप्रयोग आहे. भाजीपाला व इतर खाद्यपदार्थ. बाजारहाट, आहे ना, बाजारहाट करतो, बाजारातून काहीतरी वस्तू खरेदी करतो, बाजारातून इतर सगळ्या वस्तू खरेदी करत असतो, त्याला आपण बाजारहाट असं म्हणतो. घरदार, आता नुसतं घर आणि दारच नाही आहे, घरदार म्हणलं तर घरामधल्या अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होत असतो. घरदार आणि इतर सर्व बाबींचा समावेश. पालापाचोळा व इतर टाकाऊ पदार्थ. कपडा लत्ता, फक्त कपडा लत्तामध्ये अनेक कपड्यांचा समावेश होतो, परिधान करणाऱ्या अनेक वस्तूंचा त्याच्यामध्ये समावेश होत असतो, है ना. कपडे व इतर परिधान करणारे वस्तू. तर हे सर्व काय आहेत? ही समाहार द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत. आता यानंतरचा जो प्रकार आहे तो आपण पाहूयात. बहुव्रीही समास. बघा, आपण असे काही प्रकार पाहिले. उदाहरणार्थ अव्ययीभाव समास, प्रथम पद महत्वाचं होतं. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं होतं. द्वंद्व समासामध्ये पाहिलं त्या ठिकाणी दोन्ही पद महत्वाचे होते. आता या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी दिलेले दोन्हीही पद हे प्रधान किंवा महत्वाचे नसून त्याच्यापासून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. त्याला आपण बहुव्रीही समास असं म्हणतो. बघा, बहुव्रीही समास नेमकं कशाला म्हणायचं आहे? बहुव्रीही या शब्दाचा अर्थ शेतकरी किंवा धान्य संपन्न गृहस्थ. बहुव्रीही या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते. म्हणजे या ठिकाणी हे जे दिलेले आहेत ह्या तिसऱ्या पदाचे ते विशेषण असते. आणि बहुव्रीही समासाचं वैशिष्ट्य म्हणजे काय? तर नंबर 1, या समासामधील दोन्हीही पद प्रधान किंवा महत्त्वाचे नसून त्याच्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो, है ना. आता बहुव्रीही समासाचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, विभक्ती बहुव्रीही समास. बघा, लक्ष्मीकांत, लक्ष्मीचा जो कांत तो. कांत म्हणजे मुलगा, लक्ष्मीचा मुलगा. लक्ष्मीचा जो कांत तो. षष्ठी या ठिकाणी उदाहरण दिले. गजानन,
गजाचे आहे आनन असा तो गजानन. दशमुख, दश आहेत मुख ज्याचे असा तो रावण आहे ना. हा आपल्याला ह्या दोन्ही पद या ठिकाणी महत्त्वाचे नसून तिसरंच पदाचा बोध होतोय. तिसरं पद रावण असं येतं या ठिकाणी. गज, हत्ती, आनंद, मुख, हत्ती आणि त्याचं मुख हे दोन्ही पद या ठिकाणी महत्त्वाचं नसून त्याच्यामधून गणेश हे तिसरं पदाचा त्या ठिकाणी बोध होत आहे ना. बघा, दुतोंडा, दोन वेगवेगळ्या अर्थाने बोलणारा दुतोंडा, कोण दोन वेगळ्या गोष्टी बोलणारा ज्याला आपण म्हणू त्याला दुतोंडा असं म्हणू. लबाड, धोकेबाज अशा तिसऱ्याच पदाचा बोध होतो आपल्याला. निर्धन, धन नाही असा तो ज्याला आपण भिकारी असा शब्द प्रयोग पण करता येईल. लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो आहे ना. मग तो कोण आहे? गणपती आहे, गणेश आहे. चक्रपाणी, चक्र आहे पाणी ज्याच्या तो, मग ते कोण आहे? कृष्णाचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. कृष्ण. चंद्रशेखर, चंद्र आहे ज्याच्या शिशात असा तो, आपल्याला शंकराचं किंवा महादेवाचं लक्षात येईल या ठिकाणी. गरुडध्वज, त्याच्या ध्वजावर गरुड आहे असा तो, मग तो कोण आहे? विष्णू. अशा या ठिकाणी हे जर उदाहरणं पाहिले तर हे दोन्ही पद महत्त्वाचे नसून त्याच्यातून तिसऱ्या पदाचा बोध आपल्याला होत असतो. आता नत्र बहुव्रीही, नन बहुव्रीही, म्हणजे या ठिकाणी पहिल्या पदामध्ये आपल्याला नकारदर्शक त्या ठिकाणी प्रत्यय आलेला आहे. अनंत, अंत नाही असा तो. कशाला अंत नाही आहे? या अवकाशाला अंत नाही असं आपण म्हणतो. निरस, रस नसलेला. अव्यय, ज्याचा व्यय होत नाही असं ते. नपुसक आहे ना, थर्ड जेंडरची आपल्याला याच्यापासून माहिती मिळते आहे ना. अनादी, निर्धन, निरोगी असे वेगवेगळे शब्द पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बहुव्रीही समासामध्ये जे प्रकार आहेत दोन, विभक्ती बहुव्रीही समास आणि नत्र बहुव्रीही समास, नन बहुव्रीही समास, त्याचे उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर आज आपण या ठिकाणी द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास या दोन्ही प्रकारांचा अभ्यास केलेला आहे. द्वंद्व समासाचे वेगवेगळे प्रकार, कोणते उभय अनुव्ययी अव्यय आपण त्याच्यामध्ये उपयोगात आणतो, ते कसे ओळखायचे, त्याचा विग्रह कसा करायचा. बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे नसतात, त्याच्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो. बहुव्रीही समासाचे प्रकार, अशा वेगवेगळ्या बाबींचा आज आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आता यानंतर पुढील मराठीच्या व्याकरणाचा भाग आपण नंतरच्या पिरियडमध्ये पाहूयात. धन्यवाद.